So, in this video, we will discuss about the density, and the definition of density is mass per unit volume. तर जी डेन्सिटी आहे तिची व्याख्या आपण सिंपली करू शकतो. इट इज द मास पर युनिट व्हॉल्यूम. सो डेफिनेटली मॅथमॅटिकली मास हे न्यूमरेटर आणि व्हॉल्यूम हा डिनोमिनेटर मध्ये असेल. ओके, आता डेन्सिटी ऍक्च्युअल मेजर करते प्युरिटी ऑफ द सबस्टन्स. तर कोणत्याही सबस्टन्सची प्युरिटी मेजर करण्याचं जे फिजिकल युनिट आहे किंवा जी फिजिकल कन्सेप्ट आहे ती आहे डेन्सिटी. आता डेन्सिटी संदर्भात जर पाहिलं आपण तर त्यासाठी सिम्बॉल जे आहे हे लॅटिन सिम्बॉल यूज केलं जातं. त्यानंतर डेन्सिटीसाठी आपण बी हे सुद्धा वापरू शकतो कॅपिटल, बट मेजरली जर पाहिलं आपण तर हे सिम्बॉल या ठिकाणी यूज केलं जातं. त्यानंतर माससाठी एम आणि व्हॉल्यूमसाठी कॅपिटल व्ही. ओके, सो आता पहिला प्रश्न, डेन्सिटीचं एसआय युनिट जर मेजर करायचं असेल तर फर्स्टली आपण फॉर्म्युल्यावर करू शकतो. जसं की मास जे आहे त्याचा एसआय युनिट आहे किलोग्रॅम आणि व्हॉल्यूम जे आहे तर त्याचं एसआय युनिट आहे मीटर क्यूब. आणि सो डेफिनेटली जी डेन्सिटी आहे तिचं एसआय युनिट असेल किलोग्रॅम पर मीटर क्यूब. ओके, पण मेजरली काय होतं की डेन्सिटी संदर्भात बऱ्याचशा प्रॉब्लेम मध्ये मास हे ग्रॅम मध्ये आणि व्हॉल्यूम हा सेंटीमीटर मध्ये दिला असतो, म्हणजे सीजीएस युनिट मध्ये दिले असतात. तर त्यांचं सुद्धा आपल्याला ट्रान्सफॉर्मेशन माहित पाहिजे. सो डेन्सिटीचं जर आपण सीजीएस युनिट जर पाहिलं, ओके, तर ते सीजीएस युनिट असेल ग्राम पर सेंटीमीटर क्यूब, किंवा आपण याला ग्राम पर क्युबिक सेंटीमीटर म्हणजे G/cc असं सुद्धा या ठिकाणी आपण त्याला लिहू शकतो. हा त्यातला एक फरक लक्षात ठेवायचा. सो ग्राम पर क्युबिक सेंटीमीटर किंवा ग्राम पर सेंटीमीटर क्यूब या दोन्ही पद्धतीने सुद्धा आपल्याला डेन्सिटी ही सीजीएस युनिट मध्ये रिप्रेझेंट करता येईल. मात्र एसआय युनिट साठी जे युनिट असेल ते आहे किलोग्रॅम पर मीटर क्यूब. आता डेन्सिटी जर जेव्हा आपण विचारात घेऊ तेव्हा मेजरली जास्तीत जास्त सबस्टन्सची डेन्सिटी ही वॉटर सोबत या ठिकाणी त्याचं कंपॅरिझन केलं जातं. म्हणून आपल्याला वॉटरची डेन्सिटी माहित पाहिजे. आता वॉटरची जी डेन्सिटी आहे, ओके, सो डेन्सिटी ऑफ वॉटर इज इक्वल टू 997 किलोग्रॅम पर मीटर क्यूब आहे. आता ही जी व्हॅल्यू आहे ही नियरली इक्वल टू 1000 किलोग्रॅम पर मीटर क्यूब सुद्धा आपण कॅल्क्युलेशन मध्ये कन्सिडर करू शकतो. आता याच्या जर आपण सीजीएस ट्रान्सफॉर्मेशन पाहिलं म्हणजे ग्राम पर सेंटीमीटर क्यूब मध्ये, तर डेफिनेटली वॉटरची जी डेन्सिटी आहे ही आहे 1 ग्राम पर क्युबिक सेंटीमीटर. ओके, सो एसआय असेल किंवा सीजीएस असेल तर दोन्ही व्हॅल्यू आपण लक्षात ठेवायच्या. जे डेन्सिटी जर एसआय फॉर्म मध्ये असेल तर अप्रॉक्सिमेटली 1000 किलोग्रॅम पर मीटर क्यूब आणि सीजीएस मध्ये जर असेल तर 1 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. ओके, देन आफ्टर आता आपण या फॉर्म्युल्यामध्ये त्यांचं रिलेशनशिप पाहू. आता डेन्सिटी जी आहे ही मासच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. सो इफ मास इन्क्रीज डेफिनेटली डेन्सिटी ऑल्सो इन्क्रीज. आता एक लक्षात ठेवायचं, मास हे युनिव्हर्सल असतं. ओके, युनिव्हर्स मध्ये कुठेही मास चेंज होत नाही, बट जी डेन्सिटी आहे ही जर आपण मास जर ऍक्च्युअल सबस्टन्स जर इन्क्रीज करत असू तर त्या टर्म मध्ये लक्षात ठेवायचं, तर डेन्सिटी सुद्धा त्या प्रोपोर्शन मध्ये ही इन्क्रीज होईल. आणि व्हॉल्यूम जर पाहिला आपण तर हा डेन्सिटीच्या इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. मीन्स जितका व्हॉल्यूम इन्क्रीज होईल वाढेल तितके डेन्सिटी या ठिकाणी डिक्रीज होईल, किंवा व्हाईस वर्सा जर पाहिलं आपण, इफ व्हॉल्यूम डिक्रीजेस सो डेन्सिटी इन्क्रीजेस. अँड सो रिलेशनशिप जर पाहिले आपण तर डेफिनेटली हे असेल या पद्धतीनं. ओके, सो ρ1/ρ2 इज इक्वल टू m1/m2.
कारण हे जे सिम्बॉल आहे त्याला आपण रो कन्सिडर करू आणि तेच व्हॉल्यूम संदर्भात जर पाहिलं आपण तर ρ1 अपॉन ρ2 इज इक्वल टू V2 अपॉन V1 बिकॉज ऑफ इट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल म्हणून व्हॉल्यूम 2 हा न्यूमरेटर मध्ये असेल आणि दोघांचा जर कंबाईन घ्यायचा असेल आपल्याला तर डेफिनेटली तो या पद्धतीने असेल ρ1 अपॉन ρ2 इज इक्वल टू M1 V2 डिवाइडेड बाय M2 V1. ओके, सो या पद्धतीनं जर आपल्याला रेशो अँड रिलेशनशिप संदर्भात फॉर्म्युलेज पाहिजे असतील तर या सिंगल फॉर्म्युल्याचं ट्रान्सफॉर्मेशन आपण या पद्धतीनं करून सुद्धा जे रेशो अँड रिलेशनशिपचे जे प्रो असतात त्याला आपण या ठिकाणी सॉल्व्ह करू शकतो. ओके, आता यानंतर आणखीन काही बेसिक गोष्टी आपण जे एसआय युनिट्स किंवा सीजीएस युनिट्स रिलेशनशिप आहे त्या संदर्भात समजून घेऊ. आता आपण पाहिलं आहे की व्हॉल्यूम जो आहे तर त्याचं युनिट हे मीटर क्यूब आहे. मग आता मीटर क्यूबच्या ऐवजी जर आपल्याला सेंटीमीटर क्यूब मध्ये जर दिलं असेल आणि त्याचं ट्रान्सफॉर्मेशन आपण मीटर क्यूब मध्ये कशा पद्धतीने करणार हे तर आपण समजून घेऊ. आता ॲज वी नो की 1 सेंटीमीटर इज नथिंग बट 1 अपॉन 100 मीटर. ओके, तर एक बेसिक नॉलेज आपल्याला माहिती आहे की 1 मीटर जे आहे हे 100 सेंटीमीटर असतात आणि त्याच्या अपोजिट जर पाहिलं आपण तर 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 अपॉन 100 मीटर. 100 ला आपण 10⁻² या ठिकाणी लिहू शकतो किंवा 10⁻² मीटर. आणि सो सेंटीमीटरचं कन्व्हर्जन जर आपल्याला मीटरमध्ये करायचं असेल तर कोणत्याही फिजिकल व्हॅल्यूजला आपल्याला 10⁻² न मल्टिप्लाय करावं लागेल. सेम मॅनरमध्ये 1 सेंटीमीटर क्यूबचं जर ट्रान्सफॉर्मेशन पाहिलं आपण तर क्यूब असल्यामुळं -2 चा आपल्याला क्यूब घ्यावा लागेल अँड डेफिनेटली तो येईल -6 मीटर क्यूब. ओके, सो सिम्पली आपल्या लक्षात आलं असेल की 1 सेंटीमीटर क्यूबचं कन्व्हर्जन जर मीटर क्यूब मध्ये करायचं असेल तर 10⁻⁻6 ने मल्टिप्लाय करावं लागेल. त्यानंतर आता जेव्हा आपण डेन्सिटीच्या संदर्भात बोलू तर डेन्सिटीचं जे एसआय युनिट आहे ते आहे ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. त्याचं रूपांतर जर आपल्याला किलोग्रॅम पर मीटर क्यूब मध्ये करायचं असेल तर यावेळेस आपण नेमकं कोणत्या पद्धतीने करणार तर त्यासाठी आपण काय करू एक लक्षात घ्या. सो ग्रामचं किलोग्रॅम करताना आपल्याला माहित आहे की 10⁻³ ला आपण या ठिकाणी मल्टिप्लाय करतो. सो ग्रामच्या होतील किलोग्रॅम आणि सेंटीमीटर क्यूब जे आहे तर 1 सेंटीमीटर क्यूबचं मीटर क्यूब मध्ये रूपांतर करताना 10⁻⁻6 आहे अँड सो 10⁻⁻6 मीटर क्यूब. आता इथे जर पाहिलं आपण तर 10⁻³ ला -3 कट होतील, रिमेनिंग राहतील फक्त -3 आणि हे जर न्यूमरेटर मध्ये आले तर ते होतील 10⁻+3 किलोग्रॅम पर मीटर क्यूब. अँड सो इथे आपल्या लक्षात आलं असेल की ग्राम पर सेंटीमीटर क्यूबचं किलोग्रॅम पर मीटर क्यूब मध्ये जर आपल्याला कन्व्हर्जन करायचं असेल तर डेफिनेटली त्या फिजिकल क्वांटिटीला आपल्याला 10⁻³ मीन्स 1000 ने मल्टिप्लाय करावं लागेल. ओके, सो यामध्ये आपण 2 सिंपल प्रॉब्लेम या ठिकाणी अगोदर समजून घेऊ आणि त्यानंतर थोडे कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम बद्दल बोलू. सो इफ मास ऑफ अ सबस्टन्स इज 350 किलोग्राम and its volume is 175 meter cube, find its density. So आपल्याला मास दिलेला आहे. ओके, एसआय युनिट मध्ये 350 किलोग्राम. देन व्हॉल्यूम दिलेला आहे दॅट इज 175 मीटर क्यूब. ओके, and we have to calculate the density. So डेन्सिटीचा जो फॉर्म्युला आहे इट इज मास अपॉन व्हॉल्यूम. मास आहे 350 kg, व्हॉल्यूम अँड ॲज वी नो की 175 चे 2 टाइम्स किंवा 2 ने जर मल्टिप्लाय केलं तर ते 350 असतात. सो डेफिनेटली आन्सर आहे 2
आणि जी डेन्सिटी आहे तर ती आपण SI मध्ये जर पाहिलं तर ती व्हॅल्यू असते किलोग्रॅम पर मीटर क्यूब मध्ये. सो आन्सर इज 2 किलोग्रॅम पर मीटर क्यूब. ओके, सिंपल घेतलं आपण जस्ट अंडरस्टँड करण्यासाठी. त्यानंतर सेकंड मध्ये जर पाहिलं आपण तर व्हॉल्यूम ऑफ सबस्टन्स इज 190 मीटर क्यूब अँड डेन्सिटी इज 4 ग्राम पर मीटर क्यूब अँड फाइंड इट्स मास. सो डाटा जर पाहिला आपण तर व्हॉल्यूम आहे 190 मीटर क्यूब, डेन्सिटी इज 4 किलोग्राम पर मीटर क्यूब अँड वी हॅव टू कॅल्क्युलेट मास. आता दोन्ही राशी SI युनिट मध्ये दिले आहे. सो डेफिनेटली मास हे जे येणार उत्तर आहे ते किलोग्राम मध्येच असणार. सो फॉर्म्युला इज डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. बट आपल्याला मास कॅल्क्युलेट करायचा आहे अँड सो मास इज इक्वल टू व्हॉल्यूम डिनोमिनेटर मध्ये आहे, अपोजिट साइडला गेल्यावर मल्टिप्लिकेशन मध्ये जाते. सो डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. हा जो इथं पॉईंट काढला त्याचा अर्थ सुद्धा मल्टिप्लिकेशन असतं. त्यामुळे मल्टिप्लिकेशन मार्कनं लिहिताना जर आपण डॉट जर लिहिला तर त्याचा अर्थ तोच असतो. सो डेन्सिटी दिली आहे 190. ओके, आणि व्हॉल्यूम दिलेला आहे अगोदर मी व्हॉल्यूम लिहिला. सो व्हॉल्यूम लिहिला 190, डेन्सिटी नंतर लिहितो ती आहे 4 किलोग्राम पर मीटर क्यूब. सो 0 ॲज इट इज आणि 19 4 जा 76. ओके, आणि आन्सर मी ऑलरेडी मेन्शन केलं 1 किलोग्राम मध्ये असणार. सो मास इज 760 किलोग्राम. ओके, आणि फायनली आपण दोन प्रॉब्लेम घेऊ. फर्स्ट आहे if mass of substance is 20 gram and its volume is 4 centimeter cube, find its density in kilogram per meter cube. आता हे लक्षात घ्या, जे आपल्याला मास दिलेला आहे हे आहे 20 ग्रॅम, त्यानंतर व्हॉल्यूम दिलेला आहे 4 सेंटीमीटर क्यूब. बट जी डेन्सिटी कॅल्क्युलेट करायची आहे तर ती ॲक्च्युअल करायची आहे किलोग्रॅम पर मीटर क्यूब. याचा अर्थ काय झाला? इट मीन्स की आपल्याला जे आन्सर आहे हे SI टर्म मध्ये फाइंड करायचं आहे आणि यामुळे आपल्याला जो गिवन डाटा आहे हा SI मध्ये कन्वर्ट करणं इसेन्शियल आहे. सो 20 ग्राम इज नथिंग बट सांगितलं मी की ग्रामचं किलोग्राम करताना 10⁻³ ने मल्टिप्लाय करायचं. सो -3 किलोग्राम, किंवा याला आपण 2 × 10⁻³ -2 किलोग्राम असे लिहू शकतो. कारण हा जो इथं 0 आपण 0 मीन्स 10⁻⁴, हा जर आपण 10⁻⁻1 ने जर कट केला तर -2 शिल्लक राहतील. सो याचं कन्वर्जन आपण या पद्धतीने पण करू शकतो. त्यानंतर व्हॉल्यूम जो आहे तो आहे 4 सेंटीमीटर क्यूब. सेंटीमीटर क्यूबचं मीटर क्यूब मध्ये रूपांतर करताना 10⁻⁻6 ने आपण मल्टिप्लाय करतो. सो इट शुड बी 4 × 10⁻⁻6 and so density find करताना formula is mass upon volume. So mass is 2 × 10⁻², 4 × 10⁻6. okay, so 4 1 जा 4, 4 5 जा 20, 0.5 मल्टिप्लाय बाय. आता हे जे -6 आहे लक्षात ठेवायचं, हे न्यूमरेटर मध्ये आल्यावर +6 होतील आणि +6 मधून 2 सबस्ट्रॅक्ट झाले म्हणजे 10⁻⁴ शिल्लक राहतील. किंवा आणखीन स्टँडर्ड फॉर्म मध्ये जर लिहायचं असेल त्याला आपण 5 करू. 5 केल्यामुळं दशांश चिन्ह आपण एक घर पुढे नेलं. ओके, मीन्स राईटला आपण प्लेस केलं. सो 4 मधून 1 मायनस होतील आणि इट शुड बी 3. सो जी डेन्सिटी आपण काढू ती असेल 5 × 10⁻³ किलोग्राम पर मीटर क्यूब. ओके, नाउ second problem, density of substance is 3 gram per cubic centimeter and its mass is 0.9 kilogram. Find its volume. आता डेन्सिटी आहे 3 ग्राम पर क्यूबिक सेंटीमीटर. ओके, तर आपण असे लिहू शकतो, ऑलरेडी मेन्शन केलं आहे. मास आहे 0.9
9 किलोग्रॅम आणि फाइंड करायचं आहे व्हॉल्यूम. आता ही जी राशी आहे ती SI स्टँडर्ड मध्ये दिलेली नाही, कारण एक राशी आपल्याला SI मध्ये दिली आहे. सो आपण त्याला आपण SI मध्ये कन्वर्ट करून घेऊ. आणि ऑलरेडी आपण सांगितलेलं आहे की 10⁻³ ने मल्टिप्लाय करावं लागतं. किंवा पुन्हा एकदा पाहू, ग्रॅमचं किलोग्रॅम करताना 10⁻³ सेंटीमीटरचं मीटर क्यूब करताना सेंटीमीटर क्यूबचं मीटर क्यूब करताना 10⁻⁻6 and so it should be 3 into 10⁻³ किलोग्राम पर मीटर क्यूब. हे असेल डेन्सिटी, हे आहे मास and we have to calculate the volume. आता बेसिक फॉर्म्युला आपल्याला डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम आहे. ओके, देन व्हॉल्यूम डेन्सिटीला रिप्लेस करेल. सो V इज इक्वल टू m अपॉन रो. मास आहे 0.9. डेन्सिटी इज 3 into 10⁻³ ओके. सो 0. as it is 3 3s are 9 आणि हे जे 10⁻³ आहे हे वरती गेल्यावर -3 आणि व्हॉल्यूम इट शुड बी, आपण जे आन्सर काढलं आहे हे SI फॉर्म मध्ये आहे. सो डेफिनेटली इट इज मीटर क्यूब. सो या कंडिशन मध्ये जे व्हॉल्यूम आहे ते असेल 0.3 into 10⁻³ किंवा इट शुड बी 3 into 10⁻⁻4 मीटर क्यूब. कारण पुन्हा एकदा आपण जो जसं चिन्ह राईट हँड साईडला नेलो आणि पॉवर फॅक्टर हा निगेटिव्ह आहे. सो निगेटिव्ह पॉवर फॅक्टर हा इन्क्रीज होतो. सो -3 आणि -7 इज इक्वल टू -4. So that's all information about density. Thank you.